ब्रेकिंग न्यूजने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय। मोर्चाला परवानगी नसल्यानं मोर्चा पुण्यात अडवण्यात आला। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असल्याचं कळतंय आणि आता विना परवानगी मोर्चा काढल्याच्या कारणावरून काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अभिजित, काय माहिती याबद्दल? विशाल, पुण्यातून मुंबईला जो मोर्चा युवक काँग्रेसचा निघालेला होता त्या मोर्चाला आता पुणे पोलिसांनी जी आहे ते पुण्यातल्या जंगली महाराज रोडवर असणाऱ्या भावे चौकात अडवलेलं पाहायला मिळते। खरं तर कुठलीही परवानगी या मोर्चाची युवक काँग्रेसकडून काढण्यात आली नव्हती, पण पुण्यातून मुंबईला पायी मोर्चा जो आहे तो विधान भवनावर या कार्यकर्त्यांकडून काढणार होता आणि दृश्य आपण पाहतोय की धरपकड कार्यकर्त्यांची सुरू आहे। जो मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला होता त्या मोर्चाला आता पुण्यात अडवण्यात आलेला आहे आणि पुणे पोलिसांकडून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे जंगली महाराज रस्त्यावर। खरं तर पुण्यातील लाल महालात एक छोटेखानी सभा घेऊन या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती आणि तो मोर्चा तसाच पुढे मार्गे महानगरपालिकेपासून पुढे जंगली महाराज रोडवरनं पुढे जाणार होता, पण आता जंगली महाराज रस्त्याच्या अलीकडेच या मोर्चाला अडवण्यात आलेला आहे। मुंबईला जाण्यासाठी या मोर्चेकऱ्यांना युथ काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांना कुठलीही परवानगी खरं तर पोलिसांकडून देण्यात आली नव्हती। युवकांचा बेरोजगार असेल किंवा महिला ज्या असुरक्षित आहेत खरं तर महाराष्ट्रात, त्याच्या विरोधात राज्य सरकारच्या विरोधात खरं तर हा आवाज उठवण्यासाठी पुणे ते मुंबई पदयात्रा काढत परवा दिवशी विधानसभेला जो आहे तो घेराव घालण्याचा युवक काँग्रेसचा मानस होता, पण या पदयात्रेला कुठल्याही प्रकारची परवानगी नव्हती आणि कुणाल राऊत जे प्रदेश अध्यक्ष आहेत युवक काँग्रेसचे त्यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली माहिती मिळते। खरं तर कुणाल राऊत मोर्चात आणि पदयात्रेत सहभागी झाले होते, ते हातात बेड्या घालून ते दृश्य देखील आपण बघितले होते। जी सभा सुरू होते तिथं हातात आणि पायाला बेड्या बांधून कुणाल राऊत जे आहेत ते या मोर्चासाठी या पदयात्रेसाठी पोहोचलेले होते आणि पुण्यातील लाल महालातून या पदयात्रेला काही वेळापूर्वी सुरुवात झाली होती, पण पुणे पोलिसांनी दुपारपासून या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता की मुंबई आणि पुणे दोन्ही पोलिसांची परवानगी तुमच्या मोर्चाला नाहीये, पण हे कार्यकर्ते मात्र जे आहेत ते ठाम होते आणि त्यांनी पदयात्रा सुरू केली होती। पण ही पदयात्रा आता पुण्यातच अवघ्या 1 तासात पुणे पोलिसांकडून रोखण्यात आलेली आहे। कार्यकर्त्यांना ताब्यात जे आहे ते पुणे पोलिसांनी घेतलेलं पाहायला मिळतंय आणि जो मोर्चा मुंबई विधानसभेवर धडकणार होता तो मात्र आता पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावरच थांबवण्यात आलाय। विशाल, यामध्ये काय नेमक्या मागण्या होत्या ज्या मागण्यांना घेऊन पुणे ते मुंबई पदयात्रा या कार्यकर्त्यांनी काढली होती? नक्कीच आपण पाहतो की विशाल, जी मुख्य मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली होती ते राज्यात वाढत असणारी बेरोजगारी हा मुद्दा घेऊन खरं तर हा मोर्चा निघालेला होता। तरुणांना राज्य सरकारकडून कुठल्याही नोकरीची हमी दिली जात नाहीये आणि केवळ राज्य सरकारच्या नाकारतेपणामुळे ही बेरोजगारी वाढत असल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून गेल्या अनेक दिवसापासून केला जात होता आणि युवक काँग्रेसकडून या रोजगाराच्या विरोधात किंवा जे नोकरीच्या संध्यात राज्य सरकार उपलब्ध करून देत नाहीये यासाठी हा आक्रोश मोर्चा खरं तर पुण्यातून निघाला होता। दुसरी जी महत्वाची मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली होती ती मागणी अशी होती की ज्या काही मागण्यांना घेऊन हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आल्याचा आपण बघतोय आणि या मोर्चाला परवानगी नसल्या कारणाने हा मोर्चा जो आहे तो पुण्यामध्येच अडवण्यात आलाय। धन्यवाद अभिजित या सगळ्या तपशिलाबद्दल।